बघा मित्रांनो, आता ना संकासुर आहे ना तो बोटीमधून खालती उतरतोय आणि आपण वर्षभर ज्याची वाट बघितली ती म्हणजे आंबवण्याच्या पालखीची आणि संकासुरची, तो क्षण आलेला आहे। आता बागमाळला येते ना पालखी आलेली आहे बोटीमधून, तुम्ही बघितलात। तर आता संकासुर होडीमधून खालती उतरतोय बोटीमधून आणि सर्व आहे ना आता काय मजा आहे ना ते तुम्हाला दिसणार आहे व्हिडिओमध्ये। तर बघा संकासुर बोटीमधून उतरलाय आणि आता आंबवण्याची पालखी आहे ना ती बागमाळला गावामध्ये जाणार आहे आतमध्ये। नमस्कार मित्रांनो, मी यश तबी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। तर मित्रांनो, आज आलो आपण बागमाळला येथे। आजची तारीख आहे 7 मार्च रोजी ना आंबवण्याची पालखी बागमाळला येथे येणार आहे, म्हणजे बागमाळला येथे आगमन होणार आहे आंबवण्याच्या पालखीचं। तर आज आहे ना बागमाळल्यामध्ये आंबवण्याच्या पालखीचं कसं आगमन जल्लोषामध्ये करतात ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे आणि संकासुरला चिडवायची काय मजा असते ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चला जाऊयात आपण। आता थोड्या वेळातच ना आपण आलो आहे बागमाळला जेटीवरती। तर इकडे बघा बागमाळला जेटी आहे आणि आता थोड्याच वेळात आहेत ना इथे पालखी येईल। तर बोटीनी पालखी येते आंबवण्यावरून। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक, आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। चला तर बघूया आपण कसा जल्लोष असतो तो। तर इकडे ना मित्रांनो पाहू शकता तुम्ही, इकडे सर्व गावातली मुलं आहेत ना बागमाळल्या साईडचे सर्व मुलं असतील आणि गावकरी असतील ते सर्व इकडे जेटीजवळ थांबलेत आहेत। आता थोड्या वेळात ना त्या साईडून तिकडून चिपोळे साईडून ना पालखी येईल आणि इकडे काय माहोल असतो ते तुम्हाला दाखवणार आहे मी। इकडे सर्व आहे बघा, वाट बघते ना पालखीची। इकडे बघा, इकडे पण सर्व आहेत, सर्व गावकरी आलेत आहेत, पालखीची वाट बघतात आहेत। आता थोड्या वेळात येईल, आपण बघूया पालखीला किती मजा असते ती दिसेल आपल्याला। बघा आता थोड्याच वेळात या ठिकाणी ना आंबवण्याच्या पालखीचं आगमन होणार आहे आणि आपण बघताय किती गर्दी जमली इकडे आंबवण्याच्या पालखीला घेण्यासाठी। सगळे मंडळी जमले, लहान मुलं पण आहेत या ठिकाणी बघताय आपण आणि पाठीमागे पण थोडासा अंधार झाला आहे। इकडे पाठीमागे पण इकडे मंडळी आहे, बरेच जण आले ते सगळे आंबवण्याच्या पालखीला घेण्यासाठी आले सगळे। फायनली इकडे पालखी पोहोचली इकडे बागमाळ्याच्या इथे। बघता आपण किती गर्दी जमली इकडे हे करण्यासाठी। गर्दी बघा तुम्ही किती आहे, गर्दी बघा किती आहे। आणि आता ना तुम्ही पाहू शकता जाखमाता देवीची आंबवण्याच्या पालखीचं आगमन झालेलं आहे आणि काय मजा आहे बघा। खूप सारी माणसं आपल्याला बघायला भेटतात आहेत, जाखमाता देवीच्या पालखीची भेट घेण्यासाठी आलेत आहेत जेटीवरती। ही बघा बोट आहे ना, तुम्ही बघितलात आंबवणे येथून बागमाळला येथे आपल्याला इकडे आलेले आहे आणि सर्व आता खेळे आहेत ना जे पालखीसोबत आलेले आहेत ते सर्व होडीमधून उतरतील बोटीमधून आणि नंतर मग लास्टला शेवटला संकासुर उतरेल। सर्व आता हळूहळू उतरत आहेत, आपण बघतोय। बघा मित्रांनो, आता ना संकासुर आहे ना तो बोटीमधून खालती उतरतोय आणि आपण वर्षभर ज्याची वाट बघितली ती म्हणजे आंबवण्याच्या पालखीची आणि संकासुरची,
तो क्षण आलेला आहे. आता बागमाळला इथे आहे ना पालखी आलेली आहे बोटीमधून, तुम्ही बघितलात. तर आता संकासूर होडीमधून खालती उतरते बोटीमधून आणि सर्व आहे ना आता काय मजा आहे ना ते तुम्हाला दिसणार आहे व्हिडिओमध्ये. तर बघा संकासूर बोटीमधून उतरलाय आणि आता आंबोलीची पालखी आहे ना ती बागमाळला गावामध्ये जाणार आहे आतमध्ये. हे बघा संकासूर होडीमधून उतरलाय बोटीमधून आणि सर्व मुलं आहेत ना त्याच्या आजूबाजूला दिसतात आहे. कारण दरवर्षी ज्या सणाची वाट बघतो तो म्हणजे शिमगोत्सव आणि आंबोणीची पालखी. हे बघा हळूहळू संध्याकाळ झाली आहे आणि पालखी आहे ना ती रवाना झाली आहे बागमाणला कोलीवाड्यामध्ये. आणि गावकरी पाहू शकता किती गर्दी आहे ती गावकऱ्यांची. खरोखरच मित्रांनो बघा काय सुंदर अशी सजावट केली पालखीची आणि काय लाइटिंग लावली आहे. आपल्याला बघा इकडे आहे ना छोटा संकासूर देखील बघायला भेटतो गावाचा त्यांच्या. आणि आंबोलीची पालखी आहे ना गावामध्ये ना इकडे एंट्री केली आहे आणि सर्व जल्लोषामध्ये नाचताना दिसतात आपल्याला. गावामध्ये पालखी आलेली आहे आणि पालखी आहे ना जाताना जेवढी घरं लागतात ना तिथे सर्व स्त्रिया असतात ना ते देवीची ओवाळणी करतात, आरती करतात आणि नंतर मग पुढे जाते पालखी. आणि इकडे तुम्ही पाहू शकता इकडे ना आंबवण्याच्या संकासूरसोबत ना गावाचा छोटा संकासूर नाचतोय बघा. छोट्या संकासूरला खांद्यावरती घेतली आहे आणि तो नाचतोय आंबवण्याच्या संकासूर सोबत. किती धमाळ आहे ना तुम्ही पाहू शकता, खूप मजा येते. पालखी आहे ना आता इकडनं पुढे येईल आणि हे जे आपल्याला समोर जे घर दिसतंय ना जिथे सर्व आहेत ना स्त्रिया उभ्या आहेत त्या घरामध्ये पालखी वस्तीला असते, म्हणजे तिथे थांबते आणि सर्व आरती घेऊन तिथे उभे आहेत तुम्ही पाहू शकता. आणि इकडनं आता थोड्या वेळातच पालखी इकडे येईल. ही बघा पालखी आहे ना तुम्ही पाहू शकता जिथे पालखी थांबते ना ते त्या ठिकाणी आलेले आहे आणि तो क्षण आलेला आहे पालखी. आणि तुम्ही पाहू शकता इथे बघा किती पब्लिक दिसतं आपल्याला. खूप मुंबईवरून लोक देखील आलेले दिसतात आपल्याला गावी.
संकासूरची पूजा करतात आहेत आणि आता ना या साईडून इकडे पालखी पण आतमध्ये गेली बघा. पालखी पण आतमध्ये गेली आपली घरामध्ये बसली आहे. तर मित्रांनो तुम्ही बघितलं आहे काल आपण आहे ना व्हिडिओ एंड नाही केली आणि काल गेलो आपण आंबवण्याचा संकासूर आणि पालखीचं बागमाळले आगमन बघायला. तर तुम्हाला मी दाखवली काय धमाल आणि काय मस्ती होती ती. कारण आंबवण्यावरून ना बोटीवरून पालखी आहे ना बागमाळले ते रवाना होते. 2 तासानंतर पाण्यातून खाडीतून बाणकोट खाडीतून पालखी आंबवणे येते आणि तिकडे जी धमाल होती तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला. अंधार झाला पण जशी जशी मी दाखवण्याचा तुम्हाला थोडाफार प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ, तुम्हाला व्हिडिओ आवडलात लाईक करा, आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवरती ना कंटिन्यू आहेत ना शिमग्यातल्या जशा मला भेटतील ना तशा व्हिडिओ मी टाकत राहीन. तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर पण करा. तर चला आता भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय मित्रांनो.